फास्ट ट्रॅक कोर्टाची केस चालली. आज कोर्टानं संबंधित आरोपीला दोषी करार दिलेला आहे, निकाल राखून ठेवलाय. काय नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया? आपण सर्वजण जाणतो की नसरापूरची घडलेली घटना ही विकृत प्रवृत्तीतून त्या ठिकाणी घडली. अशा वेळेस साहजिकच सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेला त्या ठिकाणी ठेस पोचलेली होती. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर देखील उतरलेली होती. त्या ठिकाणी शासनानं देखील पुढाकार घेतला आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर आपण ही केस त्या ठिकाणी चालविलेली आहे. न्यायालयानं देखील त्या व्यक्तीला दोषी ठरविलेला आहे. फक्त निकाल काही दिवसांकरता राखीव ठेवलेला असून निश्चितपणे कठोरातली कठोर शिक्षा संबंधित गुन्हेगाराला होईल. या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड मोठं रोष जो आहे तो सरकार विरुद्ध देखील जाणवला होता. मग अगदी रस्ता बंद करण्यापासून किंवा नवले खूप मोठी आंदोलन झाली होती. समाधानी आहात का? कारण दोषी तर दिलेला आहे. आज एकंदरीत प्रकरण बघितलं तर संबंधित व्यक्तीच्या घरचं देखील आज कुणी आलं नव्हतं. पूर्णपणे एकतर्फी म्हणजे कायद्यानुसार आणि मॉरली देखील पूर्णपणे एकटा आरोपी पडला होता. माननीय न्यायालयाचे आदेश हे सर्वांना त्या ठिकाणी मान्य करावे लागत असतात आणि माननीय न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्यात येईल. घटना इतकी द्रावक होती की त्या ठिकाणी साहजिकच लोकांच्या भावना याच्याशी जुळलेल्या होत्या. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. म्हणूनच सरकारने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालविली आणि सदर गुन्हेगारावर कार्यवाही देखील केलेली आहे. विकृत प्रवृत्ति के लोगों के माध्यम से ये घटना तब की गई है. इसमें जन भावनाओं को देखते हुए फास्ट ट्रैक पर ये केस सरकार ने वहां पे चलाई. आज माननीय न्यायालय ने उसमें निर्देश दिए हुए और जल्दी उस पर कार्रवाई की जाएगी. सर, संजय दिना पाटील आता आपल्याला माहिती आहे की आता शिवसेनेत त्यांचा प्रवेश झालाय. मात्र आज त्यांचा राग जो आहे तो पत्रकारांवर देखील व्यक्त होताना शिवीगाळ त्यांनी केलेली आहे, धमकी दिलेली आहे पत्रकारांना. या सगळ्या संदर्भात एक गृहराज्यमंत्री म्हणून देखील काय नेमकी भूमिका आहे? सत्ताधारी पक्षात ते आलेले आहेत. संजय दिना पाटील हे माझ्यापेक्षा सिनियर लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितपणे सदर घटना तर मी बघितली नाही, परंतु जर का अशी घटना घडलेली असेल तर अनेक वेळेस राजकारणी लोक हे तणावामध्ये असतात, परंतु स्वतःच्या तणावावर नियंत्रण ठेवून तशा पद्धतीची वागणूक असणे अपेक्षित आहे. पब्लिसिटी के लिए, प्रसिद्धि के लिए संजय राउत हम देखते हैं कि रोज कुछ ना कुछ करते हैं, परंतु मुझे ऐसा लगता है कि संजय दिना पाटिल ये खुद एक सीनियर लीडर है. जरूर उनमें सुधारना हो जाए.